गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मी दिशा ओनली दिशा या चॅनलमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओला मला खूप सगळी लाईक सबस्क्राईब केला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. मी सकाळी 5ला उठले होते आणि झाडांना पाणी वगैरे टाकायला खाली सडा वगैरे रांगोळ केली, चहा झाला, देवपूजा झाली. मग पुन्हा माझे लेकरं म्हणले चल ना मम्मी आपण गच्चीवर जाऊ. खूप दिवस झाला आम्ही गच्चीवर आलंच नव्हतं, म्हणजे सर्वजण एकत्र. मी येते झाडांना पाणी वगैरे टाकते आणि जाते. मग मी काल परवा बघितले होते झाडांना थोडा मच्छर बारीक होऊ लागले होते. गुलाबाच्या झाडांना फुलं खूप छान येतात माझ्या झाडांना. आणि मग मी काल बाहेर गेलते डीमार्टला थोडी शॉपिंग करायला. लेकरं मी आणि ह्यानी गेलतो, त्यांनी रात्री गावाला गेले. मग सकाळी आता थोडंसं स्वयंपाक करायचं होतं, त्यामुळं मी म्हटलं चला गच्चीवर जावं. आणि भेंडीची भाजी, मिरची, कांदा वगैरे घेऊन आले. मग मिरची सोडले ठेसा वाटण्यासाठी आणि भेंडी पण कट केली बारीक. भेंडी कट करायला थोडा वेळ लागते मला, आमच्या इथं खूप बारीक कट पाहिजे भेंडीची. आणि मग लेकरं म्हणले चल ना मम्मी आता आपण वाळलेले चे पानं काढून टाकूत आणि हे पण करू, स्प्रे पण करूत. माझी मुलगी आणि अथर्व पण म्हणला. मग मी ते नारळाचा फांटा, आमच्या तर नारळाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे, त्याला भरपूर नारळ येतात. मग मी त्या नारळाच्या झाडाला एका साईडला बांधले आणि सगळ्या झाडांची कटिंग केली. वाळलेले सगळे झाडाचे पानं कट केले. पुन्हा स्प्रे बॉटलमध्ये ते लिक्विड तयार केले. काल आणलं होतं. काय त्याची प्राईस काही जास्त नाही आहे, 10 रुपयालाच आहे. त्या भैयांनी म्हणले तर खूप छान त्याचे किडे पण जातात आणि ग्रोथ पण चांगली होती. चांगले अशा कळ्या खूप आल्या माझ्या गुलाबाच्या झाडाला, पण मला कटिंग करावं लागलं. 50 कळी मला कट करून टाकावं लागली मैत्रिणींनो. खूप छान कळ्या येऊ लागल्या होत्या. मागच्या वेळेस मी खत टाकले होते, शेणखत, आणि दुसरं एक खत आणलं होतं मार्केटमधून, ते पण खत टाकले. ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते मैत्रिणींनो. हे ते खत टाकल्यामुळं ना खूपच छान कळ्या येऊ लागल्या होत्या आणि रोज माझ्या झाडांना फुलं येत होते 10-15. मग आता ह्याच्यावर काय बारीक मच्छर होऊ लागले म्हणून मी हे स्प्रे बॉटल तयार केली. स्प्रे मग मारले झाडांना, पहिलं कटिंग केली, सगळे कळ्या काढून टाकल्या आणि चांगली स्प्रे केला. झाडांना चांगलं ओलं होतेलं. त्यांनी म्हणले सकाळी सकाळी मारा, म्हणजे दिवसभर ऊन लागते त्याच्यामुळं मच्छर हे होतात म्हणले. आणि संध्याकाळी धुवा म्हणले. हे आहे बघा, हे पावडर. हे ना 2 लिटर पावडरमध्ये एक पुडी मिक्स करायची आहे आणि चांगलं हलवून व्यवस्थित स्प्रे करायचा आहे झाडांना. हे माझं हे गुलाबाचं झाड आहे. हे झाड लावून जवळपास मला 2-3 वर्ष झाल्यात मैत्रिणींनो. ह्याला खूप कळ्या येतात आणि ह्याचं एवढी छान ग्रोथ होती. दरवर्षी मी पावसाळ्यात ह्याची कटिंग करते आणि भरपूर कळ्या येतात, फुलं येतात. हे बघा, हे इथंच आहेत मैत्रिणींनो, 10-15 कळी आहे. आणि मग मी चांगलं स्प्रे केले. पुन्हा मग आम्ही असंच सगळ्यांनी नाश्ता केलोत. मग उठले थोडा बसून. पुन्हा आणखीन हे आहे, माझ्याकडे एक टब आहे, त्या टबमध्ये तुळशी लावलेल्या आहेत आणि थोडं गवत पण झालं. मग आता वेळ आहे, लेकरं पण म्हणले मम्मा कर ना, हे पण कर. आम्ही तोपर्यंत खेळत होते, ते दोघंजणं खेळत होते आणि मी हे केले. मग हे झाडाला पूर्ण असं ह्याच्यानं गजाळीनं उकरले आणि पुन्हा ह्याच्यातलं गवत सगळं काढून टाकलं. आणि इथं खूप असं गच्च माती झाली, ह्याला पण चांगलं हे केले. मग पुन्हा ह्याच्यातलं गवत सगळं वेचून काढलं आणि मग पुन्हा मी एका साईडला ठेवले. पुन्हा हे केले. खूप मुंग्या पण झाल्या ह्याला. मुंग्यासाठी मला खालून पावडर आणायचं होतं. मग आज जाणार आहे मार्केटला मी, तेव्हा घेऊन येईल पावडर आणि उद्या टाकाल मी ते पावडर. आता सगळं काढलं. खूप असं गच्च झालं. आणि हे आहे, मी काल आणलं नर्सरीतून झाड आणि हे माझ्याकडं अगोदरच आहे. दरवर्षी येतात माझ्याकडं ते फुलं. ह्याला फुलांचं नाव काय मला माहीत नाही. असंच आमच्या ताईच्या इथं गेलते मी गावाकडे, तिथं होतं त्यांच्या इथं. थोडंसं बी आणून टाकलं तर इतके त्याला रोपं तयार झाले आणि फुलं येऊ लागले. खूप छान वाटते. आणि हे बघा सगळं काढलं. आता हे बघा इथं इतक्या मुंग्या झाल्यात मैत्रिणींनो. आता इथं मला पावडर टाकावं लागेल मुंग्याचं, तेव्हाच तिथल्या मुंग्या जातील. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. आणि हे वाटाण्याच्या शेंगाचे कवर, कांदा, लसण, भेंडी हे सगळं एका ठिकाणी टबमध्ये मी जमा करते. पुन्हा आले मैत्रिणींनो खाली, मी हातपाय धुतले आणि भेंडीची भाजी बनवली. भेंडीची भाजी बनवताना कांदा टाकल्यामध्ये भरपूर ठेसा. माझ्या लेकरांना कांदा भरपूर लागते आणि तिखट लागते भेंडीची भाजी. आणि मी पहिलं काय करते, भेंडी स्वच्छ धुते, सुकू देते, पुन्हा बारीक चिरते आणि पुन्हा भेंडीला भाजते. एक माप तेल टाकते, छान व्यवस्थित भाजून घेते. भेंडी भाजून केली ना
तर हे होत नाही, चिकट होत नाही आणि मस्त लागते भेंडी. एक वेळेस तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान रेसिपी आहे. भाजून जर भेंडी केली की एकदम बढिया होती भेंडीची भाजी. माझ्या मुलांना तर खूप आवडती भेंडीची भाजी. आठवड्यातून 1 वेळेस 2 वेळेस आणि भेंडीची भाजी डब्यामध्ये दिली टिफिनमध्ये की डब्बा आमचा पूर्ण फिनिश होऊनच घरी येते. पुन्हा मग भेंडीची भाजी झाली माझी. पुन्हा मग मी नारळ होतं महाशिवरात्रीला फोडलेलं, त्याच्यामुळं मी म्हणले नारळाची चटणी पण करावं आणि नारळाच्या चटणीसाठी मी नारळ घेतले, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ आणि अद्रक, लसूण भरपूर टाकला आणि शेंगदाणे थोडे डाळवं टाकले आणि मिक्सरमधून बारीक केले. नंतर मग त्याच्यामध्ये असं व्यवस्थित सगळं टाकून ठेवले आणि भेंडीच्या भाजीला कोथिंबीर टाकली आणि पुन्हा मी तडका दिले ह्याला चटणीला. मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा. नमस्कार, बाय. पुन्हा भेटू.